SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. 9वी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला धमकावत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील एका गावात घडली आहे. तर या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आणत पोलिसांच्या स्वाधीन केलाय. सुमारे 25 वर्षीय तरुणानं 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला तू मला हो म्हण, नाहीतर तुझे वेगळे शाळेतून फोटो काढून बदनामी करेल, तसेच तुझ्या आईवडिलांचीही बदनामी करेल अशी धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीनं घडलेली घटना आपल्या वडिलांना सांगितली. त्यानंतर मुलीचे वडील संबंधित तरुणाला जाब विचारण्यासाठी घटनास्थळी गेले असता त्या तरुणानं त्यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या पायावर लाथ मारून जखमी केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेत थेट राहुरी पोलीस ठाण्यात आणलं. उशिरापर्यंत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तर आज लवजियाचे प्रकार वाढ चालले आहे. आपण सरकारने कायदा बनवून सुद्धा आज आपल्या लहान मुली सुरक्षित नसेल तर आज आपल्या देशाला वेगवेगळं चाललेलं आहे. तर राहुरी तालुक्यामधील एका गावामध्ये आज 9वीला शिकत असणारी मुलगी, तिच्यावर आज लवजियात करण्याचा प्रकार आला. तर आम्ही त्या पोराला ताब्यात घेतला असता त्या पोराकडून जबाब घेतला तर त्या पोराने सांगितलं की शिवजयंती सारखा पवित्र सण असताना सुद्धा त्या मुलीला तिने चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी देऊन तिनं नाकार दिल्यानंतर वारंवार 3 ते 4 दिवस तू मला हो बोल, नाहीतर तुझे वाले वेगवेगळे फोटो काढून वेगवेगळे शाळेतून फोटो काढून तुझ्या बदनामी करीन, तुझ्या आई वडिलांची बदनामी करीन किंवा तुझ्या बापाला धमकी देईल. असं आमचा समाज खूप तगडा आहे, मोठा आहे असा आम्हीच दाखवून तिला हा म्हणण्याचा बळजबरी प्रकार केला. पण त्या मुलींनी आज तर खरंच हिंदू मुलींना मानलं पाहिजे. त्या मुलीला आज हिंदू शरणींना डेअरिंग करून आज तिच्या वडिलांना सांगितलं का पप्पा मला असा शाळेमध्ये त्रास होतोय. तर असं करता तिचे वडील ज्या वेळेस तिथे गेले विचारणार घटनास्थळी, त्यावेळेस त्या व्यक्तीला विचारत असताना त्या व्यक्तीने माझ्या मुलीला तू मेसेज करून फोन करायला भाग का पाडतो असं विचारणं असता समोरच्या अरबाज नावाचा मुलगा आहे डायरेक्ट त्या मुलीच्या वडिलांच्या पायावर लाथ हाणली. पायावर लाथ हाणून त्या मुलीच्या वडिलांचा पाय मोडला. म्हणजे आज जर मुलीचा बाप जर मुली डेअरिंग करून जर सांगत असेल का मला त्रास होतोय आणि जर वडील जर विचारायला जात असेल आणि विचारायला जाऊन जर मुलीच्या वडिलांचा पाय मोडला तर आज ही सगळ्यात शोकांतिक गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. तर मी प्रशासनाला आम्ही त्याला आज घेतलं नाही ताब्यात, त्याला घेऊन आम्ही पोलीस स्टेशन लावलंय. इथल्या PI साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे का सर्व गोष्टीचा तपास करून प्रूफ सगळे सबूत हे करून त्याला कठोर कारवाई करून त्याच्यावर लवजियाचा आणि मुलीच्या वडिलांचा पाय मोडलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल योग्य ते गुन्हे दाखल करण्यात अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. एक मोमेडियन समाजाचा मुलगा आहे तो एक 9वीत असणाऱ्या मुलीला त्रास देत होता. त्याच गाडीवर तो ड्रायव्हर होता आणि त्या मुलीला वारंवार त्रास देत होता. तिला मेसेजेस पाठवायचा, चिठ्ठी पाठवली आणि तिला म्हणे का तू मला फार आवडती. मग तिनं तिच्या वडिलांना सांगितलं का मला असा असा त्रास होऊ राहिलाय. म्हणून वडील विचारायला गेले, त्या वडिलांनाच लाथ मारली आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर केला. ह्या अशा जर घटना घडत असतील तर म्हणजे आपलं महाराष्ट्र कोणत्या दिशेला चालला असा आम्हाला प्रश्न पडतोय. तेव्हा आमची मागणी आहे याच्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन याला ह्या अशा अवलादींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. ह्या अवलादी सुटल्याच नाही पाहिजे. कारण की 9वीचं वय म्हणजे 9वीत असणारी मुलगी म्हणजे किती लहान वय असतं. 9वीत असणाऱ्या मुलीला ह्यो 25 वर्षाचा टोनगा तिला वारंवार त्रास देतोय. मग अशात यांची तिकडच म्हणजे समजा पब्लिक मध्ये यांना शिक्षा दिली पाहिजे. पण आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही, कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी
शिवसेना शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवी मोरे, सचिन करपे आणि ग्रामस्थांनी केली आहे. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.